पुण्यातनं एक मोठी बातमी आहे ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जैन बोर्डिंगचा मुद्दा लावून धरणाऱ्या धंगेकरांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी पुण्यातील विविध विषयांवरती चर्चा केली। दरम्यान अमित शहांबाबत चुकीचं वक्तव्य केलेलं नाही, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असं धंगेकर म्हणालेत। तर जैन बोर्डिंगवरचं संचालक मंडळ बरखास्त करून सखोल चौकशी करावी अशी मागणी धंगेकरांनी केली। तर व्यवहाराची संपूर्ण चौकशी करावी अशी देखील मागणी धंगेकरांनी केली आहे। काल काय भेटीमध्ये झालं? प्रामुख्याने माझ्या मतदारसंघातले विद्यार्थी होते बार्टीचे आणि त्याच्या संदर्भात मी कानावर घालायला गेलो होतो। त्यांना अजून त्यांचा जो अनुदान आहे ते मिळत नाही आणि आमचे किरण साहेब होते बरोबर आणि आम्ही एकत्र येऊन ते साहेबांशी चर्चा केली। त्यानंतर पुण्यातल्या निवडणुकी संदर्भात आम्ही बोललो आणि त्यानंतर त्या परवा एक कुठलं चॅनल होतं का त्याच्यातून बातमी गेली की मी माझ्या माननीय आपले अमित शहांबद्दल चुकीचं वक्तव्य मी केलं, पण नाही केलं असं मी ते बोललो। ज्या प्रेसशी बोललो त्या प्रेसची लिंक बी त्यांना मी दिली आणि त्या लिंकमध्ये तर मी म्हणलो की आमिषाला बळी पडणार, मी आमिषाला बळी पडणार नाही, आमिषाला तर त्यांनी लिहिलं आमिषाला बळी काहीतरी असं। तर मी तोही खुलासा केला। जे जैन मंदिर होतं या जैन मंदिरमध्ये आणि त्या वसतिगृहामध्ये ज्या पद्धतीनं हा गतिमान व्यवहार झाला आणि त्याच्याबद्दल मी म्हणलो साहेब की आपल्याला जैन समाजाच्या मागं उभं राहावं लागेल आणि साहेबांनी तत्काळ परवा बी म्हणजे म्हणलं होतं की 2 दिवसात हा तोडगा काढून देईल आणि तो तोडगा बी बऱ्यापैकी निघाला असं वाटतं, आता संपला विषय तो। परंतु हा विषय झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हा पब्लिक ट्रस्ट आहे, हा खाजगी ट्रस्ट नाही आणि पब्लिक ट्रस्ट ज्यावेळेला होतो तेव्हा तो सरकारचा त्याच्यावर अंकुश असतो आणि सरकारचा अंकुश असल्यामुळं ह्या ट्रस्टमध्ये पहिले संचालक मंडळ बरखास्त केलं पाहिजे, त्या ठिकाणी प्रशासन नेमलं पाहिजे, प्रशासन नेमून परत योग्य व्यक्तींच्या जैन समाजाच्या हातात हा ट्रस्ट दिला पाहिजे। पण हा जो गतिमान व्यवहार झाला याच्यामध्ये संशयाची सोय ही तुम्हाला सांगतो की धर्मदायकतापर्यंत पोहोचली। धर्मदायक ह्याच्यामध्ये चुकलेत आणि त्यांची सगळी चौकशी झाली पाहिजे। न्यायालयाने जे सांगितलेलं आहे म्हणजे धर्मदायकतेने पाहिलं तर एक अहवाल पाठवलेला आहे पुणे, तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल? मंदिराच्या जैन बोर्डिंगच्या मंदिराचं नाही, आता हे मी परत एकदा सांगितलं की ही सोयी सगळी धर्मदायकतांकडे जाते, ह्यांचेही हात ह्याच्यामध्ये बरबडलेले आहेत, हे काय आता लपून राहिलेलं नाही आणि मग तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार? आता जर त्यांनी हा व्यवहार क्लिअर केला असता तर मग त्यांनी ज्या व्यवहारात स्थगिती दिली असती का? हा पहिला मुद्दा आहे। जर मी एखादा निर्णय घेतला मग तो खरा आहे का खोटा त्यापेक्षा तुम्ही थांबताय, मग तुम्ही कुठेतरी ह्यामध्ये चुकलाय। भूमिका स्पष्ट केली नाही तर राडा होणारच असं प्रकारचं वक्तव्य जे आहे ते रवींद्र धंगेकर यांनी केलेलं आहे। कॅमेरा पर्सन सचिन हांसटे, सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।